मिशी तुझा गड्याचं लक्ष नाही ते गडी नसलं मिशी नसलं गडी ओळखायचं का लग्नाच्या अगोदर तुझा लग्न झाल्यावर काढे नका जायला मिशी एक पोरग झाल्यावर काढीचा म्हणजे लोकांना अंदाज येतो बा याला पोरग झालं आता मी लग्नाला गेलो नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीतो महाराज तर तांदूळ टाकेल नाही फेकून देतो काही उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे गेलं फेकून नाही नाही त्याला उपयोग नाही धर्म त्याला पाळता येत नाही ना ओवी त्याच्या तिसऱ्या व्यक्ती अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश धर्माची बाई वाड्या अंडरा तो भाड्याच्या घरात सुनो तुझा माझ्या भरोसा नाही का तुझ्या बापातच नाही तर सुनो मला आमदार झाल्यासारखं वाटते चेन वर चेन नाही ना आमदार व्हायला इथं नाचलं पाहिजे कमी बंद झालं थोडं आधी आवाज आहे थोडा इथं नाचता नाचता गळला देवाचा फायनल ज्ञान येईल इथं आलो तुम्ही नाही काळजी करायची काही मी पुढे जाऊ दे रातभर पण ते ज्ञान वैराग्याने बरबाद होईल ज्ञान टिकवायचं असेल तर काय पाहिजे वैराग्य पाहिजे विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही आणि हे देव ठरील तुम्ही आला चिंता करायची नाही बावला सांगतो आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार तुम्ही घरी गेले होता चौथा अध्याय हे मदतीस चव झाले तरी मी नाही केले असं जो म्हटला तो सुटला काय डोक्यात दान करेल देव करेल ते काय करेल चिती असू द्यावे कमून काय करायचं पुढे स्विचेत मागचे मी चिंता बिंता करायची नाही काही 4 शब्दात उत्तर द्या पटकन घरात किती सोलर बसवा शेवटच्या अंघोळा अंगणात झामाला नाही का नाही मला हा बंगला किती मोठा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच आणि पैसे किती कमाव कपडाला रुपयात काय करायचं मागून की चट्टी फाटेल तुझं फडवून लगेल मग ही कोण शिले देव ठेवील तसं म्हणजे एक वाक्य सांगा आज आपले दिवस चांगले उद्या असतीलच असे नाही आज मजेत घालवा देव दिवस कोणाचे बदलतील सांगता येत नाही हा मोबाईल आहे अँटीना आहे इथं होतो आपण तुम्ही नाही काळजी करा या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे आयुष्य किती 100 त्यातले 50 रुपये कशात गेले माहिती का इंटरनेट
व्हॉट्सअप, युट्यूब, सेल्फी, बपशी गेले 50. आता शिल्लक राहिली किती? मला हिशोब काढून दाखवतो. शिल्लक किती राहिली? 50. 25 गेले. नालायकांना फोन करण्यात. हॅलो, जेवला का? झोपला का? फारसा झोपला का होता ना? कपडे घालून येतात तसाची बोगस फोन. किती गेले? 25. आता शिल्लक किती राहिले? ऐका बारीक, आता मोबाईल मध्ये 25 रुपये शिल्लक राहिले, पण त्यावर बॅटरी डिस्चार्ज होता कामाला. बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर बॅलन्स असाच्या. बॅटरी उतरल्यावर बॅलन्स खरचता येत नाही. बॅटरी जर उतरली तर बॅलन्स खरचता येत नाही. बरं, बॅटरी चार्जिंग करायला लाईट पाहिजे. लाईट जरी पाहिजे तर पिन पाहिजे. पिन त्या मोबाईलच्या मापात पाहिजे. लई कुठे ह्या मोबाईलची बॅटरी उतरली का डोळ्यानं झाली ताकद कमी, कानानं झाली ताकद कमी, गुडघे गेले निघून, बॅलन्स तसाच. आयुष्यात राहताय पहा, काळ जपत असे पहा, स्वैताचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीचा. आता ऐका, बॅलन्स, या बॅलन्स मधला, मोबाईल मधला बॅलन्स आहे 100. आयुष्य आहे 100. 50 गेले झोपेत. किती राहिले? 50 मध्ये 3 टप्पे. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयी व्यथा, आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटावर उताना पडण्यात. हे देवा, बॅटरी उतरली, बॅलन्स वापरायची. बॅटरी उतरली म्हणून बॅलन्स राहिला. पुरावा आहे का? यांना पुरावा देऊन अख्खा मंग सांगतो. मी तर वादात अपराधी, कर्म हिनमती मंदबुद्धी, तुझी बॅ ठेवले नाही कधी वाची कृपा निधी माय बापा. नाही ऐकले काय नाही घेते धडीली दास सांगितले तर नावडे प्राण बसले संत केली बोलतो परनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पालीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दास. पूजा लोक मूर्तीच्या संघ संघ घडले अन्याय बहुधा धर्मभाव न कळ हित नाही बोलू आठवत्या पापने घात करू शत्रू झालो मी दावेदार तू तो कृपेतला सागर उतरी पार तुका म्हणे. बॅटरी बॅलन्स. मग काही माणसाला इस्टेट लई पोरं नाही, काहींना इतकी पोरं झोपायला जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या. काहींना इस्टेट लोकांना देव खाऊन घेत नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. बॅलन्स राहिला 25 तास. बॅटरी गेली उचलून. हो, काही माणसं चालू चालू मेली. काहींना गाव कटाळलंय. मरणच मरण. नुसता खाटाव पडेल, नुसता पाहतो पाहुण्यांकडं. चहा, दूध, दारू, बॅटरी चार्जिंग करायची असेल तर काय करा? हरिपाठ कीर्ती.
मी सिजनेबल मन आहे. आपल्याला 7 कीर्तनाच्या महिन्यात तो महिना हा 4 काढतो रोज चालू 3 तास सहज रोज. अंतर कमी सापडलं तर 5चा विक्रम आहे. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज आहे. बॅलन्स शिल्लक राहिला नाही उपयोग काय त्याचा. मग तो बॅलन्स घालवायचा आहे का नित्यनेम. फायदा लक्ष्मी आणि फायदा काय याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शिल्लक आहे तोपर्यंत बॅटरी चार्जिंग करून घ्या. बॅटरी चार्जिंग केली तर 25 बॅलन्स करता येईल. नाही तर बॅलन्स राहील तसाच्या तसा आणि आपण जाऊ मरू. आता याच्यात एक बॅटरी आहे. कोणती बॅटरी आहे. इंद्रिय ते कमकुवत झाले. भजनाने त्याची ताकद वाढली. ही बॅटरी चार्जिंग करा आणि 25च राहिले. काही नाही डोक्याला ताण करू नका. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जायला नाही. कलई मोठा बंगला पेटवा. एका वाक्य सांगतो. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा श्रीमंत. जगात पहिली श्रीमंत जर कोण झाला असेल तर रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्यावर वेदच बोलला ज्ञानोबा राहिल्यानंतर कोणी श्रीमंत नाही. आपल्याला 4 पुस्तकात ज्ञान आलं कधी येडं म्हणतं देव नाही. आता लंका सोन्याची होती तरी तो रावण शंकराची भक्ती करीत होता. तुला काय कळत. लंका सोन्याची होती रावणाची पण भक्ती कोणती करीत होता. तिथं ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळात येत नाही. मर कसा त्याची लंका सोन्याची होती. तुझ्या काय एकच अंगठी कोणाचा अंगठे मोठा तरी पण ती वाट फिरते. भातवान पटकीवार भातवान पटकीवार एकाच्या बोटावर 2 अंगठे. ते बाजारात गेल्यानं का बाई कुठंच उभं राहिलं. वांगे काय शिले बटाटे कसे तिनं ओळखलं याला त्यांचा रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडी होते सोन्याची. वांगी 3 रुपये. जीपीसी टाकून गेलं तर अजून आलं नाही का काय. 15ची गेला म्हणजे काय राष्ट्रपती झाला का काय. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन गेला सासर वडील त्रास, मेला कावळ्याला त्रास. बॅलन्स तर संपून टाकायचे म्हणत. आणि बॅलन्स जर संपवायचा असेल तर बॅटरी चार्ज होईल. आणि बॅटरी चार्ज न करण्याचं एकच साधन आहे. हा एक तत्व नाम दूर धरी म्हणा आणि हरशी करुणा येईल तुझी. चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. काही शंका. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातील. पप्प्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण पोषी. जिला सून नाही ती तर नाही टाकायला थोडी ती. माझ्या डोळ्यात देखत आणायची म्हणते. माझ्या डोळ्यात अण्णा अंग बाया तुला अजून सुनाचा झटका पाहिजे. वैशाखात सुनारी कधी असतं ती आपल्याला विचारली प्रस्थान कवा आहे प्रस्थान. जिनं भावाची केली ती तर मेलीच. जिनं भावाची सून करेल तिला विचारा ना कसं काय. तोंडाही मारता येईल आणि गाणं आणता येईल. तिला म्हणाला लहानाचं लगीन करते का यांना नको रे बाबा यांना नको. पहिली जेवढी जिरावली
ज्या पोरानं बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही पण बायको करू देईल कशी नीट करून दाखील गपची बस असंच म्हणायचं गावा माझी भाषा नाही गाठ आहे जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाना प्रमाण आपल्याकडे पाठ करून घ्यायचे जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाना कोणी खात नाही मला गावठी भाषे सांगा नीट आहे का अरण्याला आग लागली की हरणाच्या पिलांना पळून जायचं सांगावं लागत नाही आणि फुलाचा मकरंद संपला का भोंग्याला उडून जायचं सांगावं लागत नाही तुमचा खिसा रिकामा झाला का मित्र आपाप दूर होतात त्याला करायची गरज नाही या जगातली माणसं प्रेम करायला मोकळी नाही लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड असं म्हणतो बा तिचं माझ्यावर प्रेम आहे पागल येते माणसाची प्रियची सुद्धा जीवनात 3 अंकीला अटक करते लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तुम्हाला प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ लग्न झाले म्हणजे तू नाथ आहे आणि शेवटी म्हणजे तू अनाथ आहे माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी कधी भूकंप कधी सांगते सगळा आनंद इथे महाराज ह्याच डोळा मुक्तीचा सोहळा चिंताबाई काही करायची नाही कोणाला काही घेणं नाही नवऱ्याच्या घरी पोरगी चालली तर पोरगी रडते तिची आई रडते बाप रडतो तो नवरदेव रडतो कधी तो भाड्याचा भामट्यावर उभा राहतो 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खातो आता 99ला झाला 35ला झाला पाहिजे आई रडती पोरगी रडती बाप रडत होतो भाड्या रडत नाही भाड्याच्या गाडीत येतो भाड्या त्या पोरीच्या भावाने विचारलं दीदी का ग दीदी मम्मी रडली पप्पा रडली तूही रडली पण दाजी का रडली नाही ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्या दिवस रडणार आहे तो उद्यापासून रोज वापरणार चिंता बिंता करायची नाही पहिला मुद्दा आपण कोणाचा आहे तुकाराम महाराजांचा आहे पूजा 7 आहे पहिला मुद्दा संपला चिंता बिंता काय करायची नाही एकच वाक्य सांगतो तुम्ही मी निमित्त आहोत भगवंत निर्माता आहे त्याला ठरवायचं 3च शब्दात सांगतो पाय लागला तर अहिल्या तळली नजर टाकली तर शबरी तळली आणि नाव घेतलं तर दगड तळली त्याचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने मेला आणि आकाशातला फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर गेला कुणावर कसे दिवस येतील सांगता येत नाही घमेंड कमी करा पैसे अडकेला जरा जपा मुताटलेवानी करू नका मराल मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला लात आणतो ना आम्ही त्याचा बाप पिसळलेला होता
कुत्र्याला कांदी ती अवघड कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुण